प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री रवींद्र अंबुलगेकर साहेब चीफ फायर ऑफिसर यांचं आगमन झालेलं आहे। तसेच IMCचे पदाधिकारी सर्वांना माझा नमस्कार। सुनील काडगे IMC, उपस्थित सर्व अवॉर्ड विनर्स, त्यांचे कुटुंबीय, तसेच IMCचे सर्व पदाधिकारी, फायर ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी यांचं आम्ही स्वागत करतो। भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करतो। मी सन्माननीय श्री अंबुलगेकर साहेब, तसेच चेंबरचे अध्यक्ष सन्माननीय संजय मरीवाला साहेब, चेंबरचे गव्हर्नर माजी अध्यक्ष सन्माननीय श्री राम गांधी साहेब, चेंबरच्या उपाध्यक्षा सन्माननीय सुनीता रामनाथकर मॅडम, तसेच चेंबरचे डायरेक्टर जनरल अजित मंगळूरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलन करावं। डेप्युटी डायरेक्टर जनरल शीतल कालरो मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलन करावं। सर्वांनी कार्यक्रमासाठी स्वागत करावं। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय। दीप हा शत्रुबुद्धी तसेच विनाशाचा नाश करतो। दिव्य प्रकाश, शुभता, कल्याण, आरोग्य, समृद्धी, वातावरणामध्ये वातावरणामधील नकारात्मकता दूर करतो, नष्ट करतो, तसेच शत्रुबुद्धीचा विनाश करतो। म्हणून कोणत्याही चांगल्या शुभ कार्यामध्ये दीप प्रज्वलन करावं। चेंबरचे अध्यक्ष, चेंबरचे गव्हर्नर, तसेच माजी अध्यक्ष राम गांधी साहेब, चेंबरचे डायरेक्टर जनरल सन्माननीय अजित मंगळूरकर साहेब, सुनीता रामनाथकर मॅडम, डेप्युटी डायरेक्टर जनरल संजय मेहता साहेब, डेप्युटी डायरेक्टर जनरल शीतल कालरो मॅडम, डेप्युटी चीफ फायर ऑफिसर पण इथे आहेत सन्माननीय AV परब साहेब, त्यांनी सुद्धा मंचावर यावं। IMC सर्वोत्कृष्ट लोकसेवा पुरस्कार मुंबई फायर ब्रिगेड 2024-25 मध्ये सर्व IMCचे पदाधिकारी, चीफ गेस्ट, सर्व IMCचे निमंत्रित, IMCचे मेंबर्स, तसेच सर्व फायरमन यांचं इथे हार्दिक स्वागत। मुंबई फायर ब्रिगेडचे जवान हे रात्रंदिवस आपल्या टोचवर असतात, रात्रंदिवस ड्युटी करत असतात। उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, आपल्या जीवित आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात, सदैव तत्पर हजर असतात। फ्लड असो, पूर परिस्थिती असो, कुठलं घर पडलेलं असो, झाड पडलेलं असो, अशा अनेक गोष्टींमध्ये ते आपली सर्वांची मदत करत असतात। आणि आपण घरात बसून असतो, परंतु फ्रंटला हे लढत असतात। त्यांच्याच या कार्याचा गौरव करण्यासाठी, त्यांच्याच कार्याचा कौतुक करण्यासाठी आणि त्यांना सलाम करण्यासाठी IMCने हा गुणगौरव पुरस्कार आयोजित केलेला आहे, द्वितीय गुणगौरव पुरस्कार आयोजित केलेला आहे। मी चेंबरचे अध्यक्ष सन्माननीय श्री संजय मरीवाला साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्वागतपर भाषण करावं। गुड आफ्टरनून। I extend a warm welcome to Shri Ravindra Ambulgekar, Chief Fire Officer, Mumbai Fire Brigade, and to all senior officers of Mumbai Fire Brigade, to the awardees and their families, and to the distinguished guests and media who are present here. IMC being headquartered in Mumbai, we feel it is our responsibility to acknowledge Mumbai Fire Brigade and Mumbai Police for outstanding services they provide to keep this city safe and its citizens and properties protected. They have put their life at risk in order to ensure our safety. That's why, as a token of our gratitude, we had established in the past annual awards for police personnel a few years back to honor and provide financial assistance to the police personnel for the outstanding service. Last year, we established a similar annual service award for Mumbai Fire Brigade personnel. This year is the second cycle of this award. These annual awards are for the children of the men and women in Mumbai Fire Brigade who led from the front, putting their lives at risk to save lives while on the line of duty, and for bravery of Fire Brigade personnel. IMC is proud of such selfless fire warriors, and in acknowledgement of their services,
The nominations are invited and scrutinized by a committee comprising of senior officials from both the Fire Brigade and IMC. I am happy to inform that today 10 such fire warriors will be recognized for their services, and a financial assistance of rupees 1 lakh each will be given to the children of the families towards their education. It is our small token compared to what firemen and women sacrifice for our safety. Thank you, each one of you, for that. धन्यवाद अध्यक्ष साहेब. अध्यक्ष साहेबांनी पुरस्कारासंदर्भात थोडक्यात माहिती दिली. आपल्या सर्वांच्या एक माहितीसाठी सांगतो, एक विशेष आमच्या वाचनामध्ये पण आलेला आहे. सुमारे 3-4 वर्षापूर्वी ज्या वेळेला वरळी येथील मोठ्या टॉवरमध्ये आग लागली होती, तेव्हा आपले CFO साहेब आणि RD भोर साहेब, DS पाटील साहेब आणि इतर अनेक अधिकारी जवळजवळ 40 माळे चढून गेलेले होते रेस्क्यू करण्यासाठी. आणि त्या रेस्क्यूमध्ये त्यांनी BA सेट, PPE किट आणि गमबूट असं 30 kgचं वेट घालून, म्हणजे सुमारे 90 kgचं हे घालून गेलेले होते आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी. मला वाटतं सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी चेंबरचे गव्हर्नर तसेच माजी अध्यक्ष सन्माननीय श्री राम गांधी साहेब, जे सतत या पुरस्कार सोहळ्याचा पाठपुरावा करत असतात, स्वतः जातीने लक्ष देत असतात, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण करावं. Ravindraji, my president, Ms. Mariwala, vice president, Sunita Ramnakar, Ajit, Sheetal, and all of you brave people. This is our second award function, as my president mentioned just now. But I can promise you one thing, that it will not be the last. It will be the start of a number of awards every year we intend to give. But actually, I don't like to give awards. Frankly, particularly for firemen, I don't want awards to be given to them. I'll tell you why. Because there should be no fires. And why should they be in trouble? Why should they sacrifice their lives? So the less awards I give, I'll be more happy. Not because you are doing all this work. So what is strange is about, I was telling Ravindraji that when I met him just now, that it's amazing that when the police catch somebody, the DCP's photograph comes with the crook and everything. But when a fire is made, it is just the fire at Andheri, fire just go down. But there's no mention of any firemen. And you all are the real unsung heroes of our city. And you are not known, you are not seen anywhere. I also had actually invited IMC invited Farhan Akhtar, who had made the movie Agni, if you remember, if any of you seen it, on firemen. Actually, he told me, all the English movies, like The Towering Inferno, is all made on the fire, never on the firemen. They all were about the main fire, who conspired against the fire and all that. But this first time they made an attempt to make a movie on the firemen, and I think that was a good achievement. So I think smilingly and very bravely you all have done your job all the time and never failed every time. In fact, sir, I think there was an article which came that there are new some 5 engines or some more fire engines coming up, sir. BMC, I hope you can throw some light on it, because there's something new which we do not know. So thank you again for all the work you have done and for the emergency response you give. I not only congratulate the nominees who have got the award today, but I know there are many others. I hopefully not, but I hope so. If there are many others who will obviously be every year. Thank you very much. धन्यवाद सन्माननीय राम गांधी साहेब. आता मी चेंबरचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी चीफ गेस्ट श्री रवींद्र अंबुलगेकर साहेब यांना पुष्पगुच्छ सिल्वर साल्वर देऊन त्यांचा गौरव करावा. तसेच
डेप्युटी चीफ फायर ऑफिसर सन्माननीय श्री ए.व्ही. परब साहेब पण तिथे आहेत, त्यांचा पण पुष्पगुच्छ देऊन गौरव करावा. आमचा हा अवॉर्ड प्रोसेस पूर्ण करण्यासाठी अजूनही मदत करणारे डेप्युटी चीफ फायर ऑफिसर एच.डी. सावंत साहेब नाही आहेत. तसेच आर.डी. भोर साहेब डिव्हिजनल फायर ऑफिसर, त्यांनी खूप आम्हाला मदत केली. तसेच डी.एस. पाटील साहेब इथे आहेत. डी.एस. पाटील साहेब ज्यांनी खूप मदत केली आम्हाला, त्यांचा सुद्धा सत्कार करतील. पुढे गाडीगावकर साहेब इथे आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार करतील. सन्माननीय उत्तम भगत ADFO, त्यांनी या कार्यामध्ये आम्हाला मदत केली. साहेबांच्या साहेबांच्या सेक्रेटरी मिस हर्षाली सोनावणे या सतत आमच्या संपर्कात असतात आणि त्या सुद्धा मदत करत असतात. अनेक वेळा आम्ही त्यांना पाठपुराव्यासाठी फोन करत असतो. श्रीयुत जितेश गोरुले साहेब, जितेश गोरुले, तसेच एच.जे. खोपडे साहेब, तसेच श्रीयुत के.आर. मिश्रा. धन्यवाद, सर्वांचे आभार. बसून घ्यावे. आता पुढील पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. आता मी सर्वांचं सायटेशन वाचेन, त्याप्रमाणे प्रत्येकाने पुढे यावं आणि आपलं सन्मानपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते घ्यावं. श्री संतोष बाबूराव साळवी हे दिनांक 1/1/1993 रोजी अग्निशामक या पदावर नियुक्त झाले. आपल्या कर्तव्यावर असताना त्यांनी अनेक धाडसी कामे केली आहेत. त्यांनी 1/1/1993 रोजी मुंबईवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमनाचे व सुटका कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सन 1996 साली नवरे अपार्टमेंट माटुंगा येथील घर पडले वर्दीवर ढिगाऱ्याखाली सापडलेल्या रहिवाशांची सुटका केली. दिनांक 16/7/2019 रोजीच्या केशरबाई बिल्डिंग 2 ताड येथील L4 आगीच्या वर्दीवर दिनांक 3/8/2019 रोजीच्या सय्यद बिल्डिंग काळबादेवी येथील L4 आगीच्या वर्दीवर, तसेच दिनांक 4/10/2020 रोजीच्या कटलरी मार्केट अब्दुल रहमान स्ट्रीट येथील L4 आगीच्या वर्दीवर उल्लेखनीय कामगिरी केली. दिनांक 22/10/2000 रोजीच्या सिटी सेंटर मॉल मुंबई सेंट्रल येथील ब्रिगेड कॉलवर दिनांक 8/6/2023 रोजीच्या धनजी स्ट्रीट व्हाईट हाऊस येथील L3 आगीच्या वर्दीवर, तसेच दिनांक 27/10/2024 रोजीच्या अन्सारी हाईट्स निशाणपाडा येथील L3 आगीच्या वर्दीवर उत्कृष्ट आग विमोचनाची कामगिरी केली. अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी प्रमुख अग्निशामक श्री संतोष बाबूराव साळवी यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशमन दलावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
मुंबई व महाराष्ट्रातील जनतेसाठी स्वतःला समर्पित करून प्रमुख अग्निशामक श्री संतोष बाबूराव साळवी यांनी केलेल्या कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे प्रमुख अग्निशामक श्री संतोष बाबूराव साळवी यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येत आहे। मी श्री संतोष बाबूराव साळवी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन प्रमुख पाहुण्यांतर्फे पदाधिकाऱ्यांतर्फे आपला पुरस्कार स्वीकार करावा। ठीक आहे, IMC चे अध्यक्ष देतील। हां, IMC चे अध्यक्ष त्यांना बरं आणि मॅडम मी पुढील सायटेशन वाचायला सुरुवात करतो। श्री विजय कृष्णप्पा सालियानी हे दिनांक 1/1/1997 रोजी अग्निशामक या पदावर नियुक्त झाले। आपल्या कारकिर्दीमध्ये 28/5/2020 रोजी फॉर्च्यून येथील मरीन लाईन्स येथील लेवल 2 वर्दीवर अग्निशमनाचे काम करीत असताना एकूण 28 कोविडग्रस्त डॉक्टर यांची सुखरूप सुटका केली। तसेच त्यांनी 4/10/2020 रोजीच्या कटलरी मार्केट अब्दुल रहमान स्ट्रीट येथील L4 आगीच्या वर्दीवर दिनांक 22/10/2020 रोजीच्या सिटी सेंटर मॉल मुंबई सेंटर येथील ब्रिगेड कॉलवर दिनांक 8/6/2023 रोजीच्या धनजी स्ट्रीट व्हाईट हाऊस येथील L3 आगीच्या वर्दीवर दिनांक 26/1/2024 रोजी ओल्ड मोहम्मद टिंबर मार्केट मौलाना शौकत मार्ग ग्रँट रोड येथील L4 आगीच्या वर्दीवर दिनांक 27/10/2024 रोजी लेवल 3 आगीच्या हाईट्सवर काम केले। अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी प्रमुख अग्निशामक श्री विजय कृष्णप्पा सालियानी यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशामक दलावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे। मुंबई व महाराष्ट्रातील जनतेला स्वतःला समर्पित करून प्रमुख अग्निशामक श्री विजय कृष्णप्पा सालियानी यांनी केलेल्या कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे प्रमुख अग्निशामक श्री विजय कृष्णप्पा सालियानी यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येत आहे। मी श्रीयुत सालियानी यांना विनंती करतो पुढे यावं आणि त्यांनी श्रीयुत राम गांधी साहेब यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारावं। श्री किशोर जयराम म्हात्रे हे दिनांक 30/11/1991 रोजी अग्निशामक या पदावर नियुक्त झाले व दिनांक 31/8/2024 रोजी निवृत्त झाले। त्यांचा एकूण कार्यकाळ 32 वर्षे 9 महिने असा होता। त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक रेस्क्यू ऑपरेशन्स केले आहेत। त्यातील महत्त्वाचे रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे मुंब्रा येथे घर पडून जमीनदोस्त झाले व वर्दीवर त्यांनी यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन करून आयुक्तांचे रजत पदक मिळविले। हॉटेल फॉर्च्यूनमधील भीषण आगीत सापडलेल्या 28 डॉक्टरांची त्यांनी सुखरूप सुटका केलेली आहे। गोल मस्जिद सचिनम हाईट्स येथे L3 वर्दीवर 15 व्यक्तींची सुखरूप सुटका करून उल्लेखनीय कामगिरी बजावली। त्यांनी मुंबई अग्निशमन दलात FRT आणि SRT तसेच ड्रिलमध्ये प्रथम द्वितीय अनेक पारितोषिके मिळवली आहेत। ते सेवानिवृत्त झाले असले तरीही मुंबई अग्निशमन दलात होणाऱ्या स्पोर्ट्स व ड्रिलमध्ये सहभागी होऊन आपला अनुभव व मार्गदर्शन करत आहेत। आपल्या खात्यासाठी आपला अमूल्य वेळ देत आहेत। अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी प्रमुख अग्निशामक श्री किशोर जयराम म्हात्रे यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशमन दलावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे। मुंबई व महाराष्ट्रातील जनतेसाठी स्वतःला समर्पित करून प्रमुख अग्निशामक श्री किशोर जयराम म्हात्रे यांना केलेला कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल IMC चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीतर्फे श्रीयुत म्हात्रे यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येत आहे। मॅडम व्हाईस प्रेसिडेंट श्री मॅडम सुनीता रामनाथकर त्यांना बक्षीस देतील। धन्यवाद। श्री युवराज शिवाजी निचल हे दिनांक 2/8/1999 रोजी अग्निशमन दलामध्ये नियुक्त झाले। सन 2002 कांदिवली अग्निशमन केंद्र येथे कार्यरत असतेवेळी टाइम्स ऑफ इंडिया कंपनी कांदिवली पूर्व कंपनीच्या बाजूला लागलेल्या खदानामध्ये पडलेल्या मनुष्याचा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये ट्रायपॉड स्टँडच्या मदतीने रात्री 20:30 स्वतः खाली उतरून सुरक्षितरित्या रेस्क्यू केला व त्या माणसाचा जीव वाचवला। सन 2014 लोटस बिझनेस पार्क अंधेरी पश्चिम येथे ब्रिगेड कॉल येथे टेरेसवर अडकलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत भाग घेतला व यशस्वीरित्या रेस्क्यू ऑपरेशन बाहेर काढले। सन 2015 साली त्यांनी BPCL कंपनी वडाळा पूर्व येथे ब्रिगेड
कॉलवर प्रभावीपणे कर्तव्य बजावले आहे. अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी प्रमुख अग्निशामक श्री युवराज शिवाजी निचल यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशमन दलावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे. मुंबई व महाराष्ट्रासाठी जनतेसाठी स्वतःला समर्पित करून प्रमुख अग्निशामक श्री युवराज शिवाजी निचल यांनी केलेल्या कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल IMC चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंडस्ट्रीतर्फे त्यांना गौरवण्यात येत आहे. मी प्रेसिडेंट साहेबांना विनंती करतो की त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करावा. श्री राजेश बाबूराव सुर्वे हे दिनांक 12/12/1995 रोजी अग्निशमन या पदावर नियुक्त झाले व दिनांक 6/12/2021 रोजी प्रमुख अग्निशामक या पदावर पदोन्नती झाली आहे. आपल्या अग्निशमक पदाच्या कारकिर्दीत त्याने अनेक रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये भाग घेतला. ड्रीम मॉल, भांडूप वेस्ट, मुंबई येथील L4 आगीच्या कॉल वर्दीवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. लकडा बाजार, RS निमकर मार्ग येथील L4 आगीच्या कॉलवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अग्निशमन दलातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या वार्षिक अग्निशमन स्पर्धांमध्ये व वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करतात. अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी प्रमुख अग्निशामक श्री राजेश बाबूराव सुर्वे यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशमन दलावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे. मी श्रीयुत राजेश बाबूराव सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि सन्माननीय रामगती साहेब यांच्याकडून पुरस्कार स्वीकारावा. ते दिनांक 4/1/2012 रोजी अग्निशमन या पदावर नियुक्त झाले. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक रेस्क्यू ऑपरेशन्स केलेली आहेत. दिनांक 27/6/2022 रोजी 23:46च्या सुमार जय जवान बिल्डिंग शिवसृष्टी ST डेपोजवळ कुर्ला पूर्व येथे L3 हाऊस पडले. कॉलमध्ये उपस्थित राहण्यासाठी M49 निघाले असताना 4 मजली इमारतीचा काही भाग पडून ढिगाऱ्याखाली 5 ते 7 माणसे अडकलेली असताना ढिगाऱ्याखालून अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये काम करून सहज 5 ते 7 व्यक्तींना त्यांनी सुरक्षित बाहेर काढून अतुलनीय सर्व शौर्य दाखवले. तसेच 11/6/2023 रोजी क्षमा सोसायटी येथील आगीच्या कॉलवर 90 फूट रोडवरील इमारतीच्या खोलीत अडकलेल्या मुलींना वाचवण्याचे धाडसी कामही त्यांनी केलेले आहे. अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी अग्निशामक श्री सिराज अजीज पठाण यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशमन दलावरचा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. IMC चेंबर ऑफ कॉमर्सच्या तर्फे श्रीयुत अग्निशामक श्री सिराज अजीज पठाण यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येत आहे. मी सन्माननीय व्हाईस प्रेसिडेंट सुनीता रामनाथकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे. श्री राजेश अनंत शेळके दिनांक 19/5/2007 रोजी मुंबई अग्निशामक या पदावर रुजू झाले. अग्निशमन दलामध्ये त्यांनी 18 वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक उल्लेखनीय व धाडसी कामे केली आहेत. त्यांनी जुहू गल्ली येथे घर पडल्या वर्दीवर उल्लेखनीय कामगिरी बजावली. तसेच दिनांक 25/1/2023 रोजी शिवशक्ती श्री HSL वास्तुलेन सुंदरवन शास्त्रीनगर अंधेरी पश्चिम येथे आग लागली. या सदर वर्दीवर अग्निशामक श्री राजेश शेळके यांनी श्वसन उपकरण परिधान करून 5व्या मजल्यावर जाऊन स्वतःला जीव धोक्यात घालून धुरात अडकलेल्यांना व्यक्तींना जिन्यांच्या सहाय्याने सुखरूप इमारतीच्या खाली आणले व त्यांचे प्राण वाचवले. अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी अग्निशामक श्री राजेश अनंत शेळके यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशमन दलावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे. IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे अग्निशामक श्री राजेश अनंत शेळके यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येत आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा. श्री विकास बबन भाईक हे दिनांक 1/4/2010 रोजी मुंबई अग्निशमन दलामध्ये नियुक्त झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक शौर्याची कामे केली आहेत. दिनांक 22/9/2023 रोजी ओम हिरा पन्ना मॉल ओशिवरा गोरेगाव पश्चिम येथे
L4 आगीच्या वर्दीवर अतुलनीय काम केले. अशातच एक पुरुष अंदाजे वय वर्ष 69 नाव राज इसरानी हे धुरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळतात. त्यांनी स्वतःचा BA-7चा मास्क लावून कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन त्यांना आणखी हानी होऊ न देता बाहेर आणले व हॉस्पिटलमध्ये पाठविले. अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांनी इतरही अनेक दुर्घटनास्थळी स्वतःचा जीव धोक्यात घालून सातत्यपूर्ण चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी अग्निशमक श्री विकास बबन भाईक यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशमन दलावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे. श्रीयुत IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे अग्निशामक श्री विकास बबन भाईक यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येत आहे. मी चेंबरचे गव्हर्नर श्रीयुत राम गांधी साहेब यांना विनंती करतो की त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा. श्री अरुण अशोक खांडवी हे दिनांक 9/12/2013 रोजी अग्निशामक या पदावर नियुक्त झाले. त्यांनी अनेक रेस्क्यू ऑपरेशनमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. तसेच दिनांक 22/10/2020 सिटी सेंटर मॉल मुंबई सेंटर येथील ब्रिगेड कॉलवरच्या वर्दीवर उल्लेखनीय कामगिरी बजावली. दिनांक 30/12/2024 रुणवाल ब्लिस कांजूरमार्ग पूर्व रेस्क्यू सर्व्हिस या वर्दीवर राजकुमारी सत्तू नावाची एक महिला वय सुमारे 16 वर्षे शौचालयाच्या बाहेरील बाजूच्या पॅरापीट भिंतीवर बेशुद्ध अवस्थेत अडकली होती. अग्निशामक श्री अरुण अशोक खांडवी हे बेसमेंट ग्राउंड 4 लेवल पार्किंगच्या वरच्या 50व्या मजल्याच्या इमारतीच्या 34व्या निवासी मजल्यावर खिडकीतून पॅरापीटवर खाली उतरले आणि नंतर फ्लॅट क्रमांक 3404 टॉयलेटच्या खिडकीतून त्या महिलेस वाचवले. तसेच 26/1/2004 रोजी L4 मेसेजवर फायर कॉल मौलाना शौकत अली रोड लकडा बाजार वर्दीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी 2024 फोर्ट फायर स्टेशनच्या क्रूकडून भाग घेतला व ट्रिपल एक्सटेन्शन लँडर मोटर पंप ड्रिल स्पर्धेत सेकंड रनरअप बक्षीस मिळवली आहे. अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी अग्निशामक श्री अरुण अशोक खांडवी यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशमन दलावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे. IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे त्यांचं अग्निशामक श्री अरुण अशोक खांडवी यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येत आहे. मी चेंबरच्या उपाध्यक्षा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा. श्री देवीदास जगदेवराव मस्के हे दिनांक 9/12/2013 रोजी अग्निशमन दलामध्ये नियुक्त झाले. त्यांनी कर्तव्यावर अनेक धाडसी कामे केली आहेत. तसेच दिनांक 11/6/2023 L1 फायर मेसेज कॉल 90 फीट रोल रुणवाल ब्लिस सोसायटी कांजूरमार्ग वर्दीवर वृद्ध महिलेस आणि 11 महिन्याच्या बालकाची सुटका केली. दिनांक 30/12/2024 रुणवाल ब्लिस कांजूरमार्ग ईस्ट रेस्क्यू सर्व्हिस या वर्दीवर कुमारी राजकुमार सत्तू नावाची एक महिला वय सुमारे 16 वर्षे फ्लॅट क्रमांकाच्या शौचालयाच्या बाहेरील बाजूच्या पॅरापीट भिंतीवर बेशुद्ध अवस्थेत अडकली होती. बेसमेंट ग्राउंड 4 लेवल पार्किंग वरच्या 50व्या मजल्यावरच्या इमारतीवर 34व्या निवासी मजल्यावर खिडक्यांमधून पॅरापीटवर खाली उतरले. 3404 आणि नंतर फ्लॅट क्रमांकाच्या टॉयलेटच्या खिडकीतून तिला वाचवले. अशा प्रकारे मुंबई व महाराष्ट्रातील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणासाठी अग्निशामक श्री देवीदास जगदेवराव मस्के यांनी स्वतःला झोकून देऊन मुंबईतील जनतेचा मुंबई अग्निशमन दलावरचा विश्वास सार्थ ठरवला आहे. IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे श्री देवीदास जगदेवराव मस्के यांना सन्मानपूर्वक गौरवण्यात येते. अध्यक्षांना विनंती करतो त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. धन्यवाद. मी सर्व पुरस्कार विजेत्यांना विनंती करतो की त्यांनी आपले पुरस्कार घेऊन पुढे यावं. एक ग्रुप फोटो मान्यवरांसोबत काढता येईल. चीफ फायर ऑफिसर श्रीयुत रवींद्र अंबुलकेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सभागृहाला संबोधित करावे. सगळ्यांना नमस्कार and good afternoon, good evening everybody on the dais, all IMC members, Shri Sanjay Mariwala, Ram Gandhi Sahab, Srimati Ramnathkar ma'am, Ajit Mangolkar, Sanjay Mehta ji, Sheetal Kalro. On behalf of Mumbai Fire Brigade,
all officers and staff as an institution. I am grateful to you and thankful to you for choosing our institution and our firefighters for awarding, for their considering their bravery towards society. We, as such, the day fire brigade started, every person from this department is working so hard. The day he joins, he is being given very hard training, 6 months training. सगळ्यांना समजतं का रे? हुशार आहेत. क्या बात है. So they are given very hard training, hardcore training. They work daily. They go on various calls. We attend various types of calls: accidents, fire calls, house collapses, floods, tree collapses, any type of disaster that our men, as a fireman, they go over there. They do their job very honestly, come back. Again they go, again they come. Throughout entire life, till the retirement, day of retirement, till the last hour of retirement, they work hard. And they are bound to do their duties by, you can say, from their inner. And they are been taught like that only. Because this is, when nobody works, fireman works. Maybe corona, maybe any type of pandemic, or maybe any type of incident. I am thankful that you appreciated all. And think it's okay. There are 10 members, there are a lot of members. But as a representation, I am very much grateful. As far as incidents are concerned, it is our duty and we are duty bound. While going on call, till they finish the work, they don't remember anything. No family, no children, no business, nothing. No food, no hunger, nothing else. Once they finish the incident, once they finish the every work on the incident, then they will come back. Each and every fireman over here sitting or in the department, he always faces a new challenge every day. Because nothing is same. No incident is same, no fire is same, nothing is same. And for each and every incident, while facing the challenges, he uses his own mind. Sometimes teamwork, because even though it is teamwork, the ideas to save the person, ideas to reach the fire, ideas to extinguish the fire, those are the creations in their mind. And that is not by virtue of training. It is by the virtue of their experience. And that is very great thing. Because generally people, they see fire, firemen, they go, they extinguish the fire, they see the blaze, they see the smoke, everything they see. Later on, after half an hour, it's extinguished. But how is it extinguished? There is picture. Sir, Ram sir also told. This picture, he was also going to call all heroes and producers, but we are unlucky that way. Yeah. But how we work in that situation, that has been appreciated by, and that's for we are thankful. On behalf of, once again, this is just a narration about this, how we work, but actual working is very hard. And each has to face the challenges. And it is our duty. We are bound with the duty. That is our, you can say, duty is duty. No alternative. I am thankful to you. Thankful from all department. On behalf of all department, I am thankful to you. Special thank to Ajit Mangalore sir for arranging all these things. It was nice that you appreciated our people. Thanks once again. Thank you very much. धन्यवाद अंबुलकेकर साहेब, आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल.
आपल्याला माहीतच असेल की अनेक फायरमन असे आहेत जे रिटायर्ड होऊन पण आत्ता पण म्हणत असतात की आम्हाला अजून चान्स दिला तर आम्ही अजूनही लढायला तयार आहोत, बचेंगे तो और भी लढेंगे, ही त्यांच्यामध्ये भावना आहे. मला वाटतं म्हणून आपण सर्वांनी पुन्हा त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांच्या शौर्याला आपण सलाम ठोकला पाहिजे. मी चेंबरच्या उपाध्यक्षा सन्माननीय सुनीता रामनाथकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. मी तुम्हा सगळ्यांना मराठीतून थँक्स गिविंग करणार आहे. माझं मराठी इतकं काही चांगलं नाही, तरी पण तुम्हाला समजण्या इतकं आहे. तर मला पहिल्यांदी श्री रवींद्र आंबोळकर, चीफ फायर ऑफिसर मुंबई फायर ब्रिगेड आणि त्यांची टीम, डिग्निटरीज आणि मित्रमैत्रिणींना तुमचं सगळ्यात व्हॅल्युएबल टाईम इकडे आमच्यामध्ये घालून तुम्ही जे काय आम्हाला सन्मान केला ते आम्ही अक्नॉलेज करून तुम्हाला थँक्यू बोलतो. वी आर इंडेटेड, आम्ही तुमचं सदैव आभारी आहोत की तुम्ही आमच्या कठीण वेळात आम्हाला जेव्हा तुमची गरज असते तेव्हा तुम्ही तुमचा जीव जोखीममध्ये घालून आम्हाला तुम्ही वाचवता, आमची मुंबई सुरक्षित ठेवता आणि जिथे केव्हा आम्हाला गरज असती तिथे तुम्ही कसे पोहोचता हे मला अजून कळत नाही, पण तुम्ही पोहोचता. आणि त्या तुम्ही ज्या धैर्याने तुम्ही आमची सेवा करतात त्याला माझा कोटी कोटी प्रणाम. आणि आता मला स्पेशल थँक्स SD सावंत, Deputy Fire Officer, Mr. A.V. Parab, Deputy Chief Fire Officer, Mr. R.D. Bhor, Divisional Fire Officer, Mr. D.S. Patil, Divisional Fire Officer, and all the other Deputy Fire Officers आणि Divisional Fire Officers यांना मी स्पेशल थँक्स देते. आम्हाला तुमचं सदैव ऋण राहील आणि तुमच्यावर आमचा सगळी मुंबई अवलंबून राहील असं तुम्ही काम करता आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप तुमचं कौतुक आहे. आम्ही दरवर्षी तुमचं हे शौर्य आम्ही इकडे अक्नॉलेज करू आणि तुम्हाला जितकं देता येईल तितकं आम्ही प्रोत्साहन देऊ. आमच्या IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि त्यांचं कौटुंबाचे पण मी आभार मानते, जे इकडे आलेले आहेत आणि जे इकडे आलेले नाहीत, ज्यांचे फॅमिली मेंबर्स ह्या फायर ब्रिगेडमध्ये आहेत आणि ते येऊ शकले नाहीत त्यांचे पण मी आभारी मानते. काही आले आहेत मी बघते, पण सगळ्यांचे तर आलेले नाहीत. त्यांच्यापर्यंत माझा नमस्कार पोचवा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद मॅडम. कार्यक्रम संपल्याचे आम्ही जाहीर करतो. पाठीमागे रिफ्रेशमेंट ठेवलेलं आहे, सर्वांनी कृपया रिफ्रेशमेंटसाठी उपस्थित राहावे.